पूर्वी स्त्री म्हटलं की चूल आणि मूल या पलीकडे बघण्याची समाजाला सवय नव्हती आणि कुणी काही करायचे प्रयत्न केले तर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणारी पुरुष प्रधान संस्कृती होती. मात्र राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्यासह अनेक महिलांनी महिलांच्या हक्कांसाठी लढाई लढली आणि त्यांना ते हक्क मिळवून देण्यासाठी या पुरुष प्रधान संस्कृतीची लढा दिला. यातून संघर्ष करत आज अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व कामगार क्षेत्रात आपण अनेक महिलांना काम करताना बघत असतो व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो. मात्र अजूनही असे काही महाभाग आहेत जे महिलांना डावलण्याचा प्रयत्न करतात. मात्र या सगळ्यांवर मात करत महिला आज यशाचे अनेक शिखर सर करताना दिसत आहे. अशीच एक महिला नांदगाव तालुक्यात असून त्या आहे संगीता सोनवणे. त्यांनी शिवकन्या प्रवास करत आपलेच नव्हे तर तालुक्यासह जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे समाज कार्यात आलेल्या संगीता सोनवणे आज शिवकन्या म्हणून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध झाल्या आहेत. गेल्या 14 वर्षापासून नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता स्वखर्चाने रोज नित्य नियमाने सेवा करतात व तसेच पूजा देखील करतात. अशा या कामामुळे त्यांनी महिलांचे संघटन तयार केले आहे व आपला सर्व वेळ महिलांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिला आहे. यात त्यांनी कायम दुर्लक्षित असलेल्या शालेय पोषण आहार म्हणून मदतीस करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले व त्यांना मिळत असलेल्या तुटपुंजा मानधनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले व यातूनच त्यांनी आधारवड महिला बहुउद्देश सेवाभावी संस्था स्थापन केली. यातून त्यांनी नांदगाव, मनमाड, येवला, मालेगाव, चांदवड आदी भागांतील महिलांचे संघटन तयार केले व या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलन देखील केले. नुकतेच त्यांनी महिलांना घेऊन 5 दिवस आमरण उपोषण केले व या आंदोलनाची राज्यस्तरीय दखल घेऊन मंत्रालय ते सचिव व केंद्रीय मंत्र्यापर्यंत विषय पोहोचवला व याबाबत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात बैठकीत हा विषय घेऊन यावर सकारात्मक निर्णय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासह नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व स्मारकाचे नूतनीकरण करण्यासाठी एकट्याने उपोषण केले याची आमदार सुहास कांदे यांनी तत्काळ दखल घेऊन सुमारे 20 लाख रुपये एवढा भरघोस निधी देऊन संगीता सोनवणे यांच्याच हस्ते कामाचे भूमिपूजन केले व काम सुरू केले. यानंतर लोकार्पण सोहळ्याला देखील छत्रपती शिवाजी राजे यांच्या हस्ते देखील संगीता सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांना जवळपास 55 पुरस्कार मिळाले आहेत. यात प्रामुख्याने मुंबई, जळगाव, भुसावळ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, अहमदनगर यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यात अनेक पुरस्कार हे मातब्बर, राजकीय नेते, चित्रपट अभिनेत्री, अभिनेते यांच्या हस्ते मिळाले आहे. यात त्यांना फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड येथे कुळवाडी भूषण पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकताच त्यांना वैजापूर येथील संस्थेने राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर केला असून आज ठाणे येथे भारतीय मराठा महासंघ तर्फे स्थानिक आमदार रवींद्र फाटक व आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान होणार होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जावे लागल्याने ते येऊ शकले नाही असे मत आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले. यावेळी संगीता सोनवणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या अंगामध्ये एक वेगळा संचार असतो. म्हणजे नाव जरी काढलं तरी माणसाला एक प्रेरणा भेटते. अशी गेली 15 वर्षापूर्वी डोक्यात अशी संकल्पना आली की आपण जेव्हा शिवजयंती करतो आणि शिवजयंती केल्यानंतर फक्त एकच दिवस डीजे लावणे, नाचणे, महाराजांचे विचार विसरणे हाच आपला एक हेतू असतो.
तो हार काढायला शक्यतो कोणी राहत नाही. आणि महाराजांच्या पुतळ्याची इतकी दुर्व्यवस्था होते की बहुतेक लोकांना असं आहे की पुढच्या वर्षी छत्रपती शिवराय काय हे आठवणी देतात. म्हणजे 18 तारखेपासून जेव्हापासून बॅनर लावण्याची सुरुवात होते तेव्हा. लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे.